नमस्कार, मी संजय सोनवणे. माझे मित्र घनश्याम पाटील यांचं जर थोडक्यात वर्णन करायचं झालं, तर मी एकच म्हणेल, की अचाट सकारात्मक ऊर्जेने उसळणारा ज्वालामुखी, असं त्यांचं मी वर्णन करेल. याचं कारण असं आहे, की ज्यांना मी जेव्हापासून पाहतोय 14 सालापासून, त्यांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, देहबोलीमध्ये एक सकारात्मक सगळे भाग दिसत असतात. ते चपराक साप्ताहिक चालवतात, चपराक मासिक चालवतात, चपराक प्रकाशन चालवतात, लाडोबा प्रकाशन चालवतात आणि या मी जेव्हापासून पाहतोय तेव्हापासून जी चढती कमान पाहतोय, ती फार अद्भुत आणि विलक्षण अशी आहे, की मला माझं तारुण्य त्यांच्यात दिसतं अनेकदा असं होतं आणि खरोखरच ही जी ऊर्जा खरं सगळ्यांनीच त्यापासून काहीतरी आदर्श घ्यावाशी आहेत आणि हे सांगायचं कारण असं आहे, की 8 ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस आहे. खरं म्हणजे हे आले किल्लारी गावातनं, भूकंपग्रस्त तिथला माहिती असेल. प्रचंड मोठा भूकंप झाला होता. हजारो घरं उद्ध्वस्त झाली होती. शेकडो लोकं मेले होते, जखमी झाले होते, जायबंदी झाले होते किंवा आयुष्यातनं उठले होते त्यामुळं. अशा भागातनं पुण्यामध्ये येऊन स्वतःचं विश्व उभं करणं हा काही सोपा प्रवास नव्हे. हे वृत्तपत्र विकणं, वृत्तपत्र विकता-विकता लहानपणीच बरं का ते, म्हणजे एकदम छोट्या वयाचे असताना आणि बातमीदार बनणं आणि बातमीदार बनून नंतर पुण्यात येणं. पुण्यात संध्यासारख्या दैनिकामध्ये वार्ताहराची नोकरी करणं, अगदी सारसबागेमध्ये कधी-कधी त्यांना झोपावं लागायचं. इतकी परिस्थिती, कारण मराठवाड्यातून आलेलं, घरची गरिबी. अशा वातावरणात संघर्ष करत स्वप्न पाहिलं आणि वयाच्या 17-18 वर्षी हे चपराक प्रकाशन मासिक चालू झालं आणि त्याचा प्रवास आजतागायतपर्यंत चढत्या कमानीने चालू आहे. मला त्याचं कौतुक वाटायचं खरं कारण काय आहे, की त्यांना नेहमी म्हणणं असतं, की महाराष्ट्राची लोकसंख्या 14-15 कोटी आहे. तर मासिक किती खपायला पाहिजे एखादं मराठी आणि मराठी भाषिकांनी मराठी मासिक जर वाचायचं ठरवलं, तर चपराकचे कमीत कमी 1,00,000 सदस्य झाले पाहिजे. हे त्यांनी वाक्य उद्गारलं. आज तो आकडा अजून गाठला गेलेला नाहीये. परंतु त्या दिशेने मात्र त्यांची प्रगती चालू आहे. कारण चपराक साप्ताहिकाने, मासिकाने आणि प्रकाशनाने आणि त्याच्यासोबतच नंतर चालू केलेलं लाडोबा प्रकाशन, एक लोकांमध्ये एक विश्वास निर्माण करायला एक चांगलं साहित्य मिळतं, वैचारिक मिळतं, सगळं हे मिळतं. परंतु ते प्रकाशक म्हणून यशस्वी झाले, ही त्यांची एक बाजू नाही. महत्त्वाची बाजू म्हणजे ते स्वतः पत्रकारितेत अशा प्रकारची पत्रकारिता करतात, की लोकमान्य टिळक असतील, अत्रे असतील, त्यांची आठवण आज व्हावी. कारण आज मराठी पत्रकारितेतलं एकंदरीत जर चित्र आपण जर पाहिलं, तर ते खरं तर निराशाजनक आहे. म्हणजे संपादक विकले गेलेले आहेत, पत्रकार विकले गेलेले आहेत. जो तो फक्त आर्थिक हितापुरता बातम्या घ्यायच्या किंवा छापायच्या, नाही छापायच्या, केवढ्या छापायच्या हे सगळं ठरवत चाललेलं असतं. जाहिरातीत जाहिरातींवर त्यांचा जास्त भर असतो. तिकडनं मग त्यांचं कधी चुकीचं जरी केलं, तर ती बातमी छापायची नाही. बरोबर छोटंसं जरी केलं, तर ते हातभर करून दाखवायचं. हा प्रवाह महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष चालू आहे. म्हणजे 70-80 साली मी ज्यावेळेस पत्रकार होतो, त्यावेळेस ही सुरुवात झालेली होती आणि आता त्यांनी कळस गाठलाय. परंतु घनश्याम पाटील यांच्या पत्रकारितेचं वैशिष्ट्य हे आहे, की ते लिहिण्यामध्ये अत्यंत परखड, रास्त अशा स्वरूपाचं ते लेखन करत असतात. ते कोणाची भीड तिथे ठेवत नाही. ते संघाच्या मुशीतनं वाढलेत, आर-एस-एसच्या. परंतु म्हणून लिहिताना आर-एस-एसचा प्रभाव त्यांच्या लेखनावर कधीही तुम्हाला सापडणार नाही. मग त्यांचं दखलपात्र पुस्तक असो, दरवळ असो, पुस्तक ऐवज असो किंवा आताच नुकतंच प्रकाशित झालेलं धडक बेधडक, हे अत्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाची एकापुरीने एक दरी सांधणारं, चांगल्या बाजू, वाईट बाजू, मग ते शरद पवार असोत, बाळासाहेब ठाकरे असोत, उद्धव ठाकरे असोत, राज ठाकरे असोत किंवा राणे असोत, असे अनेक जे छोटे-मोठे राजकारणी महाराष्ट्रात आहेत, त्यांच्या जीवनचरित्राचे त्यांनी आणि त्याचा महाराष्ट्रावर जो परिणाम झाला चांगला वाईट, या सगळ्यांची अत्यंत समतोल अशी त्यात परखड समीक्षा त्याच्यामध्ये केलेली आहे. त्यामुळं नुसते पत्रकार म्हणून त्या पुस्तकांमध्ये त्यांचं जे आपल्याला चित्र दिसतं, की लोकांचा विश्वास बसत नाही, की एकतर त्यांच्याकडे माहितीचा साठा अचाट आहे. त्यांनी स्वतः त्याचा प्रचंड अभ्यास केलेला असल्यामुळं त्याच्यामध्ये एक काय म्हणू आपण त्याला, एखाद्याने एक हुकूमत मिळवावी अशी हुकूमत असल्यामुळं
महाराष्ट्राच्या राजकारणाचं मर्म जर समजून घ्यायचं असेल, तर आजकालचे जे बाकीचे समीक्षक आहेत राजकारणाचे महाराष्ट्रातले, म्हणजे पेड समीक्षक म्हणेल मी त्यांना, की ते व्हिडिओ बनवतात, ते बातम्या लिहितात, ते पुस्तकं लिहितात, परंतु त्याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या विचारधारेचा वास असल्यामुळे ते शेवटी विशिष्ट लोकांपुरतंच ते मर्यादित राहतं आणि ते काही सर्वदूर होत नाही, तेवढा प्रसार व्हायला पाहिजे तसा त्याचा होत नाही. त्याचं कारण ती मर्यादा आहे. ती मर्यादा घनश्याम पाटलांनी कधीही बाळगलेली नाही. तिसरी गोष्ट की हे आतापर्यंत मी त्यांना जेव्हा भेटलेलो आहे, म्हणजे आमची ओळख जी झाली ती 2014 साली. म्हणजे मी अखिल भारतीय महाराष्ट्र साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत होतो. त्यावेळेस आमची भेट झाली. त्यांच्या ऑफिसमध्ये मी गेलो. त्यावेळेस शुक्रवार पेठेत ऑफिस होतं आणि अक्षरशः जमिनीवर बसून आमच्या गप्पा झाल्या. डॉक्टर श्रीपाल सबनीसही त्या बैठकीत होते आणि तिथे एक लक्षात आलं माझ्या आणि नंतर 2-3 दिवसांनी जे कळालं की त्यांचे जे सहकारी आहेत, त्यांनी अक्षरशः रात्रभर थांबून, कारण अंकही निघणार होता त्यांचा, रात्रभर ते अंक पोस्टिंगसाठी सगळे ते बरोबर फोल्ड करणं, ते टाकणं, याची सगळी जबाबदारी ते रात्रभर जागून केली. त्यावेळेस मला एक लक्षात आलं की या माणसामध्ये, कारण ते काय त्याचे पगारी नोकर नव्हते. ते त्यांच्या प्रेमापोटी, त्यांच्या स्नेहापोटी रात्रंदिवस त्यांच्यासाठी झटणारे, म्हणजे प्रमोद येवले सारखे आताही जे त्यांच्या सोबत आहेत आणि ते जुने सहकारी अजून त्यांचे मित्रच आहेत आणि प्रत्येकाला एक चांगला मार्ग मिळावा, त्यांना आवडेल त्या क्षेत्रात जाण्याचा, यासाठी त्यांनी जेवढी मदत करता शक्य आहे ती सर्व मदत त्यांनी केलेली आहे आणि उभं केलेलं आहे. हे उभं करणं आजच्या काळात, जे स्वतःच आपण कमजोर असताना तुलनेने दुसऱ्यांना उभं करण्यासाठी झोकून देणं, मदत करणं, सर्वस्व आपलं द्यायची तयारी ठेवणं, ही आजचा मानव जातीमध्ये अत्यंत दुर्मिळ असलेला योग आहे. अत्यंत दुर्मिळ असा योग आहे. मला असं वाटायचं की यांना कवी मनाचे हे नाहीत असं माझा समज होता. म्हणजे बाकी सगळं ठीक आहे, की लिहितात, परखड लिहितात, कठोरपणे लिहितात, म्हणजे यांना काही काव्याशी यांचा काही संबंध नसेल. परंतु गंमतचा भाग असा की त्यांनी ज्या ज्योती या मुलीशी लग्न केलं, ती स्वतः मात्र कवयित्री, गीतकार आणि अत्यंत विचारशील लेखिका, की जिच्यामध्ये मी इरावती कर्वे किंवा दुर्गा भागवत भविष्यातल्या पाहतो, नेहमीच पाहतो. मी त्यांना मुलीसारखे मानतो. ते मला दिसतं भविष्य. तर हे असा तो योग असं म्हणू आपण त्याला, की एक राकट कणखर असा एक पत्रकार अनेक साहित्यिकांशी अत्यंत, आता श्रीपाल सबनीसांचं सांगायचं झालं की ते त्यांचे मित्र, पण ते मित्र आहेत म्हणून त्यांनी ज्या वेळेस साहित्य संमेलनात कशाला पंतप्रधान बोंबलेला पाकिस्तानला गेला होता असं वाक्य काहीतरी वापरलं त्यांनी, तर कुत्र्याला खीर पचली नाही नावाचा त्यांनी चक्क लेख लिहिला आणि तो लेख एवढा गाजला महाराष्ट्रामध्ये, एवढा गाजला की अक्षरशः श्रीपाल सबनीसांना जेवढी प्रतिष्ठा त्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मिळालेली होती ती त्या एका लेखामुळे गारज झाली. कारण श्रीपाल सबनीसांनी खरोखरच ती चूक केली होती आणि ते मित्र आहेत म्हणून त्यांना त्यांनी क्षमा केली नाही. मग प्राध्यापक हरी नरकेंबद्दलही असेल, हरी नरके तर माझेही मित्र आणि ते त्यांनाही माहिती आहे, तरी सुद्धा त्यांनी हरी नरकेंची जे काही गुण दोष त्यांना जे जाणवले त्याच्यावर त्यांनी अत्यंत परखड असं भाष्य केलं. त्यामुळे आपला आहे म्हणून त्याला सांभाळून घ्या, त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करा आणि हा बाहेरचा आहे त्याच्यावर तर झोडा, अशी एक वृत्ती बहुसंख्य लोक जीवनामध्ये पाळत असतात. नुसतं पत्रकारिताच नाही, दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतो की दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेकदा जवळच्या लोकांच्या दोषांवर दुर्लक्ष करतो आणि बाहेरच्या माणसाचे गुणही आपल्याला दोष दिसायला लागतात. हा असा एक विचित्र प्रकार समाजात घडत असतो. त्यात सुद्धा हे त्यांचं जे वर्तन आहे हे अत्यंत आदर्शभूत आहे. माझे तरुण मित्र, म्हणजे जसं म्हटलं तर माझे मित्र जे आहेत 5-6, म्हणजे काही जास्त मित्र नाहीत, पण त्यात सगळ्यात तरुण मित्र तेच. सगळ्यात तरुण मित्र आहेत, म्हणजे काही 32 वर्षाचे होणार असतील आता ते कदाचित, किंवा 33 जास्तीत जास्त. परंतु त्यांच्यामध्ये जी एक ऊर्जा आहे, मी आधीच म्हटल्याप्रमाणे, की एक सृजनात्मकता, उत्कटता आणि झोकून देत सकारात्मक ऊर्जेने सातत्याने उसळत असणं, हा त्यांचा जो गुण आहे. ते रात्र-रात्र काम करतात, झोपतात कधी हा प्रश्न पडतो, जेवतात कधी हा तर त्याच्याहून मोठा गहन प्रश्न आहे. कारण अनेकदा ते जेवत नाहीत हे मला माहिती आहे. कारण अनेकदा भीती होतात. जेवण झालं की विचारलं की ते करायचं अजून, होईल, करेल वगैरे अशीच काहीतरी उडवाउडवीची उत्तर देऊन ते विषय टाळतात आणि त्याच्याबद्दल न बोलता लगेच आपल्या विषयावर येतात आणि त्याची चर्चा चालू करतात.
अशा प्रकारे जीवनामध्ये एखाद्या क्षेत्रामध्ये झोकून द्यायचं आणि हा खरं म्हणजे प्रकाशन व्यवसाय, वृत्तपत्र व्यवसाय आणि तो एकट्याच्या बळावर चालवायचा. हे अत्यंत अवघड गोष्ट आहे. कारण मोठमोठ्या भांडवलदारांनी आपली वृत्तपत्र, मासिकं काढून पाहिलेली आहेत. ती फेल गेलीत. म्हणजे जयंत साळगावकरांचं उदाहरण घेतलं, त्यांनी काल निर्णय नावाचं दैनिक काढलं होतं. 3 महिने पण चालू शकलं नाही. टाटांनी पण असा प्रयोग केला होता. त्यांना सुद्धा ते जमलेलं नाहीये. मग हे का होतं, की तुम्ही वाचकाला त्याला खरोखरच सत्याचं दर्शन घडवणं, हे पत्रकाराचं काम असतं आणि पत्रकाराने ते कोणत्याही दबावाला, आमिषाला किंवा दडपणाला, भीतीला बळी न पडता, त्याला न जुमानता आपल्याला जे म्हणायचंय ते परखडपणे मांडत राहायला पाहिजे. त्यांनी अनेक धोके घेतलेले आहेत. ते सांगत नाहीत कधी, पण कधी-कधी जाणवतं, की अगदी जीवावरचे धोके. कोणी रिव्हॉल्वर काढले, रिव्हॉल्वरने गोळी झाडतो, हवेत उडवलेली गोळी त्यांच्यासमोर. म्हणजे एवढे जीवावरचे धोके एखाद्या माणसाने काय केलं असतं अशा वेळेस? घाबरून पळ सुटला असता किंवा समोरच्या माणसाच्या पायावर पडला असता. परंतु ही जी वृत्ती आहे, धाडसी वृत्ती आहे, बेडर वृत्ती आहे, ही वृत्ती सहजासहजी कोणामध्ये येत नाही आणि ती घनश्याम पाटील यांच्यामध्ये ती आहे. हे त्यांचं एकंदरीत रूप पाहताना मला खात्री आहे, चपराक मासिकाचे 1,00,000 काय 10,00,000 सदस्य एक दिवशी होऊ शकतील. पण मराठी माणसाला हे समजायला पाहिजे, की आपण नेमकं कुठे पैसे खर्च करतो आहोत आणि कुठे आपण नाही केले पाहिजे. काय वाचलं पाहिजे आणि काय वाचलं नाही पाहिजे. वाचा तर सगळेच म्हणतात. वाचाल तर वाचाल अशी काहीतरी म्हण पण आहे. पण काय वाचायचं याच्याबद्दल मात्र सामान्य माणसांना जाणीव असते अशातला भाग नाही. त्यामुळे अनेकदा टुकार पुस्तकं वाचली जातात. टुकार दैनिकं, मासिकं, की ज्याच्यामध्ये अक्षरशः चौथा असतो, की 2 मिनिटात तुम्ही 2 मिनिटं सुद्धा त्याच्यामध्ये रममाण होऊ शकत नाही. अशा स्थितीमध्ये जिथे खरोखरच सकस विचार करायला भाग पाडणारं लेखन असतं, साहित्य असतं, कविता असतात. अशा लेखनाकडं हे लक्ष दिलं पाहिजे. यांचं संपादक म्हणून सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे, की एक कितीही मोठा लेखक असला, तर त्याच्या मोठेपणाच्या दबावाखाली येऊन त्याचं काहीही लेखन छापायला ते नकार देतात. असं झालेलं आहे, असं अनेकदा झालेलं आहे, की आहेत तुम्ही मोठे लेखक, तुमचं नाव असेल भलं मोठं, परंतु तुम्ही जे लिहिलंय मला दिलंय, मी नवीन लेखाचं चांगलं लेखन छापेल, परंतु तुमचं हे लेखन, तुमचं नाव मोठं आहे म्हणून मी छापणार नाही. ही सरळ परखड भूमिका घेणं हे किती संपादकाला जमतं? मी सांगतो जमत नाही. याचं कारण असं आहे, की समोरच्या व्यक्तिमत्वाचा, त्याच्या नावाचा, प्रसिद्धीचा, कीर्तीचा एवढा दबाव संपादक घेतात, की समोरचा लिहितोय ना, आपल्यासाठी जो लिहितोय ना, मग काही असू द्यात, की हे नाव लागलं XYZ, मी नावं घेत नाही. पण XYZ नाव लागलं, की आपल्याला जरा दैनिकाचा किंवा साप्ताहिकाचा खप वाढेल, मासिकाचा खप वाढेल, अशी वृत्ती नाही. त्यामुळे मोठ्या-मोठ्या लोकांची त्यांनी अक्षरशः दैना करून टाकलेली आहे. याचं कारण असं आहे, की काय वाटतं लोकांना, की चपराक मासिक. चपराक मासिकात द्यायचंय आणि मी लिहितोय म्हणजे ते छापणारच. हा जो अहंकार आहे, याला धक्का लावायचं पहिलं काम महाराष्ट्रामध्ये अगदी दुर्मिळातलं दुर्मिळ उदाहरण आहे, की हे यांनी केलेलं आहे. संपादक ही सोपी गोष्ट नाही. बरं ते नुसतं संपादन करत नाहीत. अक्षरशः प्रूफ रिडिंग पासून म्हणजे अत्यंत एक एकल व्यवसाय असल्यामुळे आता ज्योतीचं त्यांना खूप सहकार्य मिळतं आणि त्यांचे जे सहकारी मित्र आहेत, ते मित्रही निस्वार्थीपणे त्यांना पाठीशी उभे असतात. परंतु एवढ्या सगळ्या अंग सांभाळत, एवढ्या गोष्टी एकाच वेळेस सांभाळत आणि परत जनसंपर्क या माणसाचा चट आहे. यांचे लेखक हे नंतर एवढे जवळचे मित्र होऊन जातात, की कोणाला असं लेखक, संपादक किंवा लेखक, प्रकाशक असे जे संबंध असतात, ते दु धुसर होत जातात आणि ते एका मैत्रीच्या व्यासपीठावर एकत्र येतात. त्यामुळे महाराष्ट्रभर आज त्यांच्या मित्रांची फार मोठी संख्या आहे. ती संख्या वाढतीच राहील. त्यांना प्रश्न पडतो, की मी 10 ठिकाणी निमंत्रण असताना जायचं कुठे? हा त्यांनाही प्रश्न पडतो अनेकदा. परंतु हे त्यांच्यावर लोकांचं असलेलं प्रेम आहे. लोकांची असणारी आस्था आहे, की ते आले माझ्या कार्यक्रमाला, तर आपल्याला खरोखरच समाधान लाभेल, मनापासून बरं वाटेल. अशी एक भावना लोकांची तयार होते. ती कधी तयार होते? ज्यावेळेस माणूस स्वच्छ असतो, ज्यावेळेस तो अत्यंत निर्लसपणे, निर्मळपणे जगासमोर उभा असतो, त्यावेळेस हे भावना लोकांच्या मनामध्ये जागी होते. काही लोक असे आहेत सांगणारे जे त्यांना ओळखतच नाही.
किंवा ऐकून माहिती आहेत असे काही काही लोक आहेत की त्यांनी मात्र काहीतरी वावड्या उठवायचा प्रयत्न केला आहे. माझ्यापर्यंतही काही काही वावड्या लोक घेऊन आलेले आहेत. परंतु त्या वावड्या तिथल्या तिथेच उडवून लावल्या जातात. लावतो म्हणजे मी तर लावतोच, पण लावल्या जातात. त्याचं कारण असं की सत्य काय आहे हे माहिती असतं. सत्य काय आहे? कारण तुम्ही एखाद्या माणसाला जर ओळखतच नसाल तर त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं मत बनवताना हजारदा विचार केला पाहिजे. जर काही शंका असेल, काही कुशंका असेल तर जाऊन स्पष्टपणे विचारलं पाहिजे. कारण ते ज्यावेळेस दुसऱ्यांच्या सगळ्या जीवनचरित्राची चिरफाड ज्यावेळेस करतात, निर्दयपणे अक्षरशः मी निर्दय हा शब्द वापरेन, की ते पर्वा करत नाहीत की शरद पवार एवढे मोठं महाराष्ट्राचं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी महाराष्ट्र हे केलं. हे त्यांना मान्यच आहे. पण त्याच वेळेस महाराष्ट्राचं काय नुकसान केलं हे सुद्धा मांडणारे ते कचरत नाहीत. हा भाग आणि याचा अर्थ शरद पवारांना ओळखत नाही का? हे शरद पवारांना ओळखत नाहीत का? नक्कीच प्रश्नच नाही. तेच काय तर असे अनेक असंख्य महाराष्ट्रातले नेते आहेत, राजकीय नेते असतील, समाज काम करणारे विचारवंत असतील, लेखक तर आहेतच अर्थातच. तर हे सगळं करताना परत कोणत्याही विचार गटाशी बांधील नाही. उदाहरणार्थ मी संघाचा शत्रू आहे, संघाचा विरोधक आहे, कट्टर विरोधक आहे. हे संघामध्ये वावरले आहेत. असं असताना आमच्या दोघांची मैत्री का हा प्रश्न अनेकांना पडतो. धक्का बसतो खरं म्हणजे. खरं हा प्रश्न पडायचं काही कारण नाही. कारण वैचारिक मतभेद असणं, वैचारिक विरोध असणं हा एक भाग असतो. त्याच वेळेस त्यात काय चांगलं काय वाईट. आता उदाहरणार्थ यांनी परवाच साप्ताहिकामध्ये अमित शहांवर लेख लिहिला. भगवद्गीतेबद्दल अमित शहांनी जे काही उद्गार काढले तर त्याची चिरफाड करणारं लेख लिहिलं. तर लोकांनी त्यांना परत उपदेश पाजायला सुरुवात केली, दोष द्यायला सुरुवात केली. म्हणजे संपादकाला दोन्ही बाजूंनी शेवटी मार खावा लागतो. कारण का जो सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता अशी जी भूमिका बाळगतो त्याच्या जीवनामध्ये हे दोन्हीकडनं थपडा खाणं हे येतच. ते तसं त्यांच्या जीवनातही घडतं. पण ते त्याची त्यांना पर्वा नाही, ते करतही नाही आणि करूही नये. कारण तशी जर पर्वा करत बसलं तर मग मात्र ते आपण जी एक हातात धुरा घेतलेली आहे, खांद्यावर धुरा घेतलेली आहे, त्याच्याशी अप्रामाणिक झाल्यासारखं होईल. तसं कधी होऊ नये, होणार नाही याची मला खात्री आहे. सर्वात महत्वाची गोष्ट काय की लेखक असोत, कवी असोत, नवीन असले, केवळ नवीन आहे म्हणून त्याचं लेखन हे त्याज्य आहे, दुर्लक्षणीय आहे. त्याला कशाला वाचायचं तरी कशाला? मग छापणं दूरचीच गोष्ट झाली ना. परंतु ते तसं करत नाहीत. त्यांच्याकडे 500 लेख आले, समजा 20चीच गरज असली तर ते 500च्या 500 लेख वाचतात. हजारो पानं त्यांना अक्षरशः वाचावी लागतात. आणि तेव्हा ते ठरवतात की मला काय हवंय, काय मला नको आहे. असं आता किती संपादक करतात. लोक बातम्या लिहून लेखकाने लिहून दिलेले लेख तसेच तसेच छापतात बिंदास. त्याच्यामध्ये गंभीर छपाईच्या चुका म्हणजे शब्दरचनेतल्या चुका त्या सुद्धा बघत नाहीत, बदलत नाहीत. म्हणजे असे संपादकांची महाराष्ट्रातल्या अवस्था असताना असा साक्षेपी संपादक असणं हे खरं म्हणजे मराठीच्या दृष्टीने अत्यंत गौरवाची गोष्ट आहे. आता एक साधं या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे ठीक आहे. अभिजात भाषा म्हणजे काय हे लोकांना अजूनही कळालेलं नाहीये. त्यामुळे तो भाग आपण सोडून देऊ, त्याच्यावर मी चर्चाही करत नाही. परंतु भाषा जर टिकायची असेल तर तुम्ही त्या भाषेमध्ये तेवढं सकस साहित्य किंवा सकस लेख हे लोकांना दिले पाहिजेत. भाषा टिकते त्याच जोरावर. ती काय केवळ मराठीत 1000 पुस्तकं निघाली म्हणून मराठीचं कल्याण झालं आणि 100च निघाली म्हणून मराठीचं वाटोळ झालं असं नसतं. ती 100 पुस्तकं जर दर्जेदार असतील तर 100 पुस्तकच मराठीला पुरेशी आहेत. ती प्रकाशित करणं. आता महाराष्ट्रामध्ये आता संत महिपतींचं आपण उदाहरण घेऊ. आता मराठीतला आद्य चरित्रकार संत महिपती त्यांच्या जीवनावर पुस्तक काढणं, विशेषांक काढणं मासिकाचा हे महाराष्ट्रात कोणी कोणी केलं बरं आतापर्यंत. आपण जर पाहिलं तर संत महिपती आजच्या पिढीला फारसा माहीत सुद्धा नाही. अभ्यासक लोक जर सोडले तर, किंवा संत साहित्यात जे लोक अभ्यासू आहेत त्यांना माहिती, परंतु इतरांना माहीत नाही. परंतु त्यांनी ते काम केलेलं आहे. अनेक अशा अज्ञात गोष्ट. आता भाषेचं मूळ हे माझंच पुस्तक म्हणजे जे भाषाशास्त्रावर पुस्तक लिहिणं हे मुळात आधीच दुर्मिळ गोष्ट आणि ते प्रकाशित होणं त्याच्याहून दुर्मिळ. परंतु ते धाडस त्यांनी केलेलं आहे. म्हणजे अशी असंख्य पुस्तकं. शिक्षणशास्त्रावर संदीप वाकचौरेंची जवळपास 14-15 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली. आणि शिक्षणातले जे सगळे प्रवाह आहेत, सगळ्या विचारवंतांचे प्रवाह, जे कृष्णमूर्तींचा असेल, ओशोंचा असेल, महात्मा गांधींचा असेल आणि जगभरचे जे शिक्षण तज्ज्ञांनी जे सांगितले ते असेल, हे सगळं त्यांनी प्रकाशित केलं.
आता खरं म्हणजे एकाच लेखकाच्या 15-16 पुस्तकं एखाद्याने काढणं आणि ती एकाच विषयावरची वर करणे एकाच विषयाची वाटतात. परंतु एकाच विषयाची नाही आहेत. शिक्षणाचे अनेक पैलू आहेत, असंख्य पैलू आहेत. त्यातल्या वेगवेगळ्या पैलूंवर शोध घेणारी, माहिती देणारी ती पुस्तकं आहेत. असं धाडस किती प्रकाशक करतात? तर करत नाहीत. यांना जमतं हे करतात आणि त्याच्यामुळं त्यांचा वाचक वर्गही अफाट आहे. आज चपराक प्रकाशन हे एक मराठी साहित्याचं जसं जुन्या काळामध्ये मौज, मॅजेस्टिकचं नाव होतं किंवा कीर्ती होती, किंवा दबदबा होता. खरा खोटा आपल्याला माहीत नाही, परंतु त्यावेळेस होता. तसा दबदबा आज चपराकने मराठी साहित्य विश्वात मिळवलेला आहे आणि पत्रकारिता म्हणून त्याचं साप्ताहिक चपराक आणि मासिक चपराक यातले एक तर त्यांचे अग्रलेख हे अत्यंत विलक्षण वाचनीय असतात. त्यांनी फार त्यामानाने फार कमी पुस्तकं प्रकाशित केली. खरं म्हणजे ते स्वतः प्रकाशक आहेत. त्यांनी सगळ्या लेखांची जर पुस्तक काढायची ठरवले असेल तर कधीच काढू शकले असते. ते त्यांना शक्य नाही. पण त्यांनी त्यातल्या त्यात निवडक आणि खरोखरच लोकांना कायमस्वरूपी उपयुक्त राहील, मार्गदर्शक ठरेल अशी पुस्तकं ती प्रकाशित केली. मग त्यात दरवळ आलं, त्यानंतर धडक बेधडक आलं, साहित्य ते पुस्तक आलं. अशी अनेक पुस्तकं आहेत. 4 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली म्हणजे माझ्या माहितीनुसार. असं करताना हे लाडोबा प्रकाशन त्यांनी काढलं. हेतू काय आहे, की लहान मुलांना जर हातात चांगलं साहित्य जर वाचायला मिळालं नाही, तर ते मोठेपणी मोठ्यांची पुस्तकं कशी वाचणार? वाचणार नाहीत. इंग्रजीमध्ये आता लहान मुलांसाठी अक्षरशः इतक्या वेगळ्या वेगळ्या असंख्य प्रकारची पुस्तकं निघतात. ऑडिओ बुक्स निघतात. तशी मराठीत काय स्थिती आहे? मराठीत अक्षरशः लहान मुलांसाठीच्या पुस्तकांचा दुष्काळ आहे. काही काही प्रकाशक काढतात. काढतात, ही फॅक्ट आहे. पण ते का काढतात? जशी खळाफाडू योजना होती, खडू-फाडा योजना होती. त्यात टेंडर भरायची आणि त्यासाठी पुस्तकं लावून घ्यायची आणि मग म्हणजे कव्हर आधी सबमिट करावे लागतात ना. कव्हर आधी सबमिट करायची, नंतर पुस्तकं लिहून घ्यायची किंवा एकच पुस्तक नाव फक्त बदलायचं, मॅटर तोच. अशी करून द्यायची आणि ती सरकारला गेलेली पुस्तकं ते शेवटी त्यांच्या गोडाऊन्समध्ये सडत राहतात. अशा प्रकारची ती पुस्तकं निघतात. परंतु लाडोबा प्रकाशनने जी पुस्तकं प्रकाशित केली ती खरोखरच ज्या वयोगटासाठी लिहिलेली आहेत, त्या वयोगटापुढं गेली पाहिजेत, त्यांची वाचली पाहिजेत. त्यामुळे त्यांनी आता अलीकडं प्रयोग केला, की 3 भाषांमध्ये म्हणजे हिंदी, मराठी, इंग्रजी एकच पुस्तक ते तिन्ही भाषांमध्ये एकाच वेळेस प्रकाशित करणं किंवा 2 भाषांमध्ये प्रकाशित करणं किंवा अमर चित्रकथासारखं जी पूर्वी चित्रकथांची मालिका होती, तसं चित्रकथांचं गुरु ठाकूर या प्रसिद्ध दिग्दर्शक, पटकथा लेखक, पत्रकार किंवा व्यंगचित्रकार यांचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. ते मराठीतही केलंय, इंग्रजीतही केलंय. म्हणजे आजच्या पिढीशी जुळून घेत किंवा इंग्रजी भाषा अनेक लोक मराठीमध्ये इंग्रजी भाषेचा द्वेष करतात, हिंदी भाषेचा द्वेष करतात. हा एक द्वेषाचा प्रश्न नाही. मुलांना स्वतःहून सगळ्या भाषा जेवढ्या शक्य आहे तेवढ्या आल्या पाहिजेत, हा त्याच्यामागे हेतू असतो. बोलण्यासारखं खूप आहे, सांगावं तेवढं कमीच. परंतु त्यांचा हा जो वाढदिवस आहे, मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. शुभेच्छा अनंत काळापासून आहेत, त्या राहतीलच, त्या आहेतच. त्यासाठी वाढदिवस येण्याची गरज नाही. त्या शुभेच्छा आहेतच. परंतु एक निमित्त म्हणून या शुभेच्छा त्यांना देतो. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो. त्यांच्या हातून खूप भव्य-दिव्य या क्षेत्रात कार्य घडवत आणि त्यांना प्रत्येक येणाऱ्या संकटाशी म्हणा, सामना करण्याचं नितांत धैर्य लाभो आणि यश पचवून ते तसं आपली मनोभूमिका यात किंचित बदलून देता यश सुद्धा पचवता यावं, अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. एवढंच बोलतो. धन्यवाद. नमस्कार.